आज उपोषणाला बसलेले आहेत आणि विविध देशातून सुद्धा काही बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी येऊन आंदोलन चालू आहे। ते आंदोलन यासाठी आहे की देशभरातून जे विविध मंदिरं किंवा वेगवेगळ्या धर्माची जी धार्मिक स्थळे आहेत त्या ठिकाणी त्या धर्माची मंडळी ही त्या व्यवस्थापनाचं कामकाज पाहतात। पण महाबोधी विहाराचं तसं नाही आहे। महाबोधी विहार हे बौद्ध लोकांचं धार्मिक स्थळ आहे, पण त्या ठिकाणी बौद्ध व्यवस्थापन नसून त्या ठिकाणी काही ब्राह्मण आणि पंडित लोकांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन आहे। ते नसून ते संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्ध भिक्षूंच्याकडे असावं, जेणेकरून त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने करता येईल आणि देशभरामध्ये जो बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत बौद्धमय करीन जी बाबासाहेबांनी घोषणा केली होती ही सत्यात उतरवण्यासाठी त्या ठिकाणाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल। आणि दुसरं कारण असं की बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही अनेक त्या ठिकाणी कर्मकांड चालू असतात जे हिंदू धर्म परंपरेनुसार चालू असतात। त्याचं कारण असं आहे की ते व्यवस्थापन हे हिंदू धार्मिक पंडितांकडे असल्यामुळे ते तसं करू शकतात। ते न करण्यासाठी त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंकडे ते सगळं व्यवस्थापन असावं, असं अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने ह्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी सुरू आहे।